10वीची परीक्षा देणारा विद्यार्थी मागील 2 दिवसांपासून बेपत्ता होता। त्याचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला। या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना दक्षिण सोलापूरच्या वडापूर गावात घडली असून मृताचं नाव कार्तिक सोमनिंग पुजारी असं आहे। कार्तिक हा 10वीचा विद्यार्थी असून कंदलगाव येथील जीवनज्योत प्रशालेत शिक्षण घेत होता। त्यानं परीक्षेचे 3 पेपर दिले होते, पण 4 मार्च रोजी तो अचानक बेपत्ता झाला। कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही। अखेर मंद्रुप पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली। संध्याकाळी गावाजवळच्या जुन्या विहिरीमध्ये कार्तिकचा मृतदेह आढळून आला। विशेष म्हणजे त्या विहिरीवर त्याचे कपडे ठेवलेले होते, मात्र त्याला पोहता येत नसल्यानं त्यानं पाण्यात उडी का मारली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणात घातपाताची शक्यता ग्रामस्थ आणि कुटुंबीय व्यक्त करत आहेत।